5 फेब्रुवारीला संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला जाण्याची शक्यता। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ श्रीरामाचं दर्शन घेणार। शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात। सुप्रिया सुळेंची ईडी कार्यालयाच्या दरवाजापर्यंत सोबत 3.5 तासांपासून चौकशी सुरू। हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा, सत्याचाच विजय होईल, सुप्रिया सुळेंचा विश्वास। 90 ते 95% खटले विरोधी पक्षाविरोधात असल्याचाही दावा। रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी, कार्यकर्त्यांकडून ईडीचा निषेध। जरांगेंच्या आरक्षण यात्रेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई एपीएमसी 25 आणि 26 जानेवारीला बंद राहणार। राज्यभरामधून येणाऱ्या मराठा बांधवांचा मुक्काम नवी मुंबईत। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज 5वा दिवस। लोणावळ्यामध्ये मुक्काम। मुंबई बंद पाडायला चाललो नाही, मनोज जरांगेंचं सरकारला उत्तर। मराठा कुटुंबांच्या सर्वेक्षणाचा दुसरा दिवस। अनेक ठिकाणी ॲपमध्ये तांत्रिक अडचणी, तर 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागासवर्ग आयोगाची सूचना। इंडिया आघाडीला मोठा झटका। ममता बॅनर्जी बाहेर। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याची ममतांची घोषणा। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज 11वा दिवस। गुवाहाटीमधील झटापटी प्रकरणी राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांवर गुन्हा। अयोध्येमध्ये पहिल्याच दिवशी 5 लाख भाविकांनी घेतलं प्रभू श्रीरामांचं दर्शन, तर एकाच दिवशी रामाच्या चरणी 3,17,00,000चं दान। भाजपसाठी भारतरत्न सन्मान हा निवडणुकीचा विषय। सावरकरांना भारतरत्न देण्यापासून भाजप पळ काढत असल्याचा राऊतांचा आरोप। दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं जास्त मिळणार। विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।